गुड मॉर्निंग. तर बघा मी आज सकाळी सकाळीच उठले. बिलकुल 6 वाजताच. बघू शकता तुम्ही घडीमध्ये 6:15 वाजले. पण मी 6लाच उठले. ब्रश वगैरे केला आणि ब्रश झाल्यानंतर चहा पण नाही केला, काहीच नाही केला आणि लगेच कटिंग करायला बसले. म्हटलं चला आता काय करायचं एवढ्या सकाळी सकाळी. आणि 6:15 वाजताच थोडी एवढ्या लवकर चहा पिणार होती. मी चहा पण नाही केला, कोणीच उठले नव्हते. तर मी तोपर्यंत म्हटलं चला आता 2-4 डझनची कटिंग होईल तेवढी. तर बघू शकता बाहेरचं वातावरण वगैरे सकाळी सकाळी एकदम मस्त फ्रेश वाटते एकदम. आणि सकाळी मग मी एवढी 4 डझनची कटिंग केली आणि माझी 4 डझनची कटिंग झाल्यानंतर चहा ठेवला, दूध पण गरम केला. म्हटलं चला आता चहा शिजेपर्यंत काय करायचं. तर कपडे काढले, कपड्याची घडी केली आणि मग नंतर चहा घेतला. चहा घेतल्यानंतर मग स्वयंपाक केला मी. तर बघा इथे मी मस्त असे मुंगणा वांग्याची भाजी बनवणार आहे. इथे शेंगा पण वापरून घेतलेली आहे. इथे लसूण पण असं आबडधोबड कुटून घेतलेलं आहे आणि कांदा आणि टमाटर आणि इथे आहे कोथिंबीर आणि इथे मांडलं आहे गंजात तेल. तर चला आता भाजी मांडते. तर बघा याच्यामध्ये जिरा, लसूण आणि कांदा टाकलेला आहे. बघा आपला कांदा पण मस्त लाल झालेला आहे. आता टाकते टमाटर. तर बघा आपली वांग्याची भाजी पण मांडलेली आहे मस्तपैकी. आता याला मस्तपैकी तेलातून घेते आणि नंतर हे शेंगा टाकून टाकते. चला आता झाकून ठेवते मी. बघा अशी मस्त वांग्याची भाजी पण झालेली आहे. बघू शकता मस्त अशी मस्त वरून सांबार पण टाकलेला आहे आणि स्वयंपाक पण झाला माझा आणि भांडे पण झाले. बघा टोपलीभर भांडे घासले आणि वट्टा पण साफ झालेला आहे. आणि आता मशीनमध्ये कपडे पण टाकलेले आहे. झाली मशीन चालू. आता कचरा काढायचा. आता कचरा काढते. तर बघा मला दिवसभरपासून काही वेळ मिळाला नाही व्हिडिओ घ्यायला आणि कपडे धुतले, झालं सर्व कामं वगैरे केले आणि मस्त केसाला तेल पण लावलं होतं. सकाळपासून तेल लावलं होतं. आज केस पण धुतले मस्तपैकी, कामं पण केले आणि केले. तर मी म्हटलं आज दिवसभरचं रुटीन दाखवायचं, कोणते कामं करते, काय करते, डेली रुटीन म्हटलं. तर ते काही झालेच नाही माझ्याकडं. तांदूळ पण टाकले पापडासाठी भिजवायला, तर ते पण दाखवते. हो तर बघा आता आली, थोडी फ्रेश वगैरे झाली. म्हटलं चला आता व्हिडिओ कंटिन्यू करावं तेव्हानी. सकाळची व्हिडिओ सकाळपासून वेळ मिळाला नाही. आणि इकडे आमची आजी नाही रुसलेली आहे. तर आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. काय करू काय नाही करत बघते आता काय करायचं काय नाही. तर काय झालं तुला कशाची भाजी करायची. तर आता कशाची भाजी करू का आता. बघू याच्यामध्ये काय आलं नाही, काय आहे तर काय माहिती. मला तर ते आलं का आज येणार होतं तर टोनर वगैरे नाही आला. आ टोनर तर हेच होय ना तेच. तर बघा आज आजीने सामान कोणतं काय काय आहे तर काय माहिती. याच्यामध्ये दाखवते तुम्हाला पॅकेट. तर बघा हा टोनर आहे. आजीनं सामान मागवलेलं आहे. हे बघा काय काय आलं आहे तर. आणि
काय आहे ग हे? काय आहे काय नाही तिचं तिलाच माहिती. आणि हे पण काय आहे मला काही कळत नाही. कोणतं कोणतं सामान आहे तर असू द्या. आणि कशाची सेटअप कशाच आहे? तेल आहे का? ऑइल आहे? अगं ऑइल आहे का? तर असू द्या. आरची झाली आज मुकी. काय झालं तर काय माहिती, बोलतच नाही ते. रुसली आरची आजची. काय झालं तर अजिबात बोलत नाही. काय झालंय काय नाही. काय झालं? अगं झालं काय? फिरायला जायचं आहे. फिरायला जात नाही, तिकीट काढली नाही म्हणून ते रुसली होती. नाही यायचं तुला? अगं तिकीट काढलेली आहे आम्हाला. विचारलं म्हणजे काय विचारायचं? विचारलं ना राहील तर राहील कॉलेज. मग तिकीट मिळत होती का? मग आता मिळाली पण सीट नव्हती मिळत ना बाई. वेटिंग वर होती ना. जायचं होतं ना. चला असू द्या. करायचा काय सामान आलं काय नाही तर काय माहिती. पण एवढं सारं सामान आहे. पण मला हा टोनर माझ्यासाठी आहे हा. तर मी हा टोनर लावेल. अगं स्प्रे नाही आहे फक्त हा. हातावर घेऊनच लावायचा आहे ना. अप्लाय करायचं. स्मेल बघू दे. एवढी काही हे नाही आहे. स्मेल बी नाही आहे. तर चला आज मी काय करते काम. म्हणजे माझ्या दिवसभर तर कामच झाले. काय आपलं घरचेच कामं, झाडू पोछा करा, कपडे करा, स्वयंपाक करा, आणखी फालतूचे कामं करा. हे काय आहे? हे कशाचे पॅकेट आहे? ऑइल आहे ना. स्किन ऑइल. काय तर असू द्या. हा सामान आलेला आहे. तर चला आता मी जाते किचन मध्ये. आणि बघा मी काय टाकलंय हे. बघा इथे तांदूळ टाकलाय मस्त असे पापडासाठी. आता याचे पापड बनले. आज तेव्हाच टाकले मी. 12 वाजता टाकले हे तांदूळ. आता रात्रभर आणि उद्या दुपारपर्यंत ठेवीन आणि नंतर वाळवायचं याला. आणि उद्याचा दिवस वाळवीन आणि परवाला दळून आणायचं आणि नंतर भिजू टाकायचं. नवरदेव येत आहे तर ते आजी गेली ते बघायला. नवरदेव ते बघा इकडे आजी आहे. चला असं आता मी करते स्वयंपाक. काय करू काय नाही ते विचारच येतो मला. काय करू काय नाही काही सुचत नाही आता. चला स्वयंपाक करून घेते. हे बघा इथे आरची आहे.